रामाश्रयाच्या गणेशोत्सव कार्यक्रमाचा आज खूप महत्त्वाचा दिवस आहे। आजवर या मंचावर बरेच मोठे आणि मान्यवर कलाकार येऊन गेले, पण आज पहिल्यांदा स्टेजवर आहे बरेच वर्ष मस्का मारलाय ते आज हो म्हणालेत। गौरीताई गणपती सूरनिराग शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय। काय झालं काय हिला काही कळत नाहीये, पण काहीतरी बिनसलं एवढं मात्र नक्की। ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो सूरनिरागस हो गणपती सूर निरागस हो। गौराबाई काय नाचताच गो हा पुढच्या वर्षी गणपती तूच नाच म्हणजे आपलोच रिसॉर्ट आणि आपलोच गणपती काय। पुढच्या वर्षी तू नाचणार असशील ना तर मी माझ्या श्रेयाला पण तुझ्याकडे शिकायला वाटतो डान्स। मग पुढच्या वर्षी दोघे मिळून नाचा। तू घे क्लास घे। थँक्यू सो मच। चला शिवाजी मैं भी भरतनाट्यम सीखेगा। शिकलो गौरी अप्रतिम थँक्यू। आणि मी तुम्हाला म्हणलं होतं ना लवकर बुकिंग्स करा म्हणून, नाही मिळणार। नाही मिळाली ना बुकिंग्स? नाही मिळाली ना बुकिंग्स। नाव प्लीज डोंट टेल मी की तुम्ही माझा परफॉर्मन्स बघायला इकडे आलाय। मी असं काहीच म्हणालो नाहीये। पण मग नाही राहिलात का तिकडे तुमच्या फ्रेंड सोबत? म्हणजे हायवेवर भेटणार होती ना ती, आय मीन तो भेटली ना, भेटली मला, पण हायवेवर नाही, इथे रामाश्रयामध्ये। अच्छा, म्हणजे आवड म्हणून चाललंय का सगळं, का कुठल्या कार्यक्रमाची प्रॅक्टिस चाललीये? श्रेया तू मला सांगितलंस ना तर मी तुला मदत करू शकतो। तुम्ही नाही काय करू शकत का? मी सगळं करू शकतो, तू सांग तर खरं। आज ऑर्केस्ट्रा होणार नाही, गायकच गायब झालेत त्यांचे। अरे बापरे, ए आपण करूया का आपला ऑर्केस्ट्रा? कसं? एवढं सोपं नाहीये, गायक लागणार, एवढी वाद्य पण नाहीयेत आपल्याकडे। ओ असा प्रॉब्लेम आहे काय? ए आपल्याकडे सगळी वाद्य आहेत, थांब मी आणून दाखवतो तुला। हा हे बघ, हे कसलं वाद्य आहे? ये तर दाखवतो तुला। हे ना याच्यावर मी कराओके डाउनलोड केलंय। त्याच्यावर काय असतं माहितीये का, आपल्याला कुठलंही गाणं वाजवता येतं। हे बघा, आता हे गाणं आहे की नाही, आणि त्याचं म्युझिक सुरू झालं आणि त्या ओळी आहेत ना खाली त्या सुरू झाल्या, मग म्युझिक सुरू झालं ना की आपण त्याच्याप्रमाणे असं नुसतं माईक धरून म्हणायचं गाणं। वाव, किती मस्त।
मग म्हणजे कोणीही कधीही गाऊ शकतं. मग काय झाला की नाही आपला ऑर्केस्ट्रा तयार. हो. फक्त कोणीतरी गाणार पाहिजे. हा एक आहे, पण त्याला मस्का मारावा लागेल. कोण ग? गौरीताई. येस. ए नाही नाही नाही, मी मुळीच नाही गाणार. काय ग गौरीताई, तुझ्यासारखं भारी कोणीच खात नाही रामाश्रयवर. हो बास झालं मस्का मारणं, उगाच वजन वगैरे वाढायचं माझं. मी कधी मस्का मारते का ग? काकू तुम्हीच सांगा ना. नाही ग बाई, पण या महामातेला कोणी काही सांगू शकतं का? नाही, पण प्रार्थना तर करू शकतो. हे महादेवी, हे महादेवी, प्रार्थना करते गाण्याची तुला, गाण्याची तुला रिक्वेस्ट करते मी रे, रिक्वेस्ट करते मी. हे महादेवी. श्रेया, देवीला इंग्लिशच कळत नाही. सगळ्या देवांना सगळ्या भाषा कळतात आणि बाई म्हणतात की भक्तीला आणि प्रार्थनेला भाषा नसते. गौरे, वकील तू आहेस, पण बोलण्यात ही श्रेया तुला पुरून उरते बर का. म्हणजे मी जिंकले की नाही? जिंकलीस ग बाई, जिंकलीस. ए ए ए ए का का काय चाललंय? मी एकदा सांगितलं ना मी नाही गाणार म्हणून. आणि मला सांगा, रामाश्रयाचा गणेशोत्सव म्हणजे काय गौरी मायकाचं विविध गुणदर्शन आहे का? श्रेया, तू सांगितलंस म्हणून मी नाचले ना, मग आता काय? ते कपिल दादामुळे. आता मी म्हणते म्हणून गा. नाही नाही, मी अजिबात गाणार नाही. काय ग गौरीताई, फ्लॉप होईल ना शो. मी आणि ज्ञाना काका सोडून कोणालाच गाता येत नाही. तुला आठवतंय ना, मागच्या वर्षी ऑर्केस्ट्राला बाबा हट्टाने गायले तर कोणीतरी घाबरून ॲम्ब्युलन्स मागवली. कपिल दादा समोर आपली फजिती होईल ना ग. अरे हा, कपिल गातात ना. काय? हो, कपिल गातात. खरं? काकूच सांगत होत्या मला, म्हणाल्या कपिलनी अगदी अप्पांचा गळा घेतलाय. कसा? असा गळा काढून देता येतो? अगं वेडे, अप्पांचा गळा घेतलाय म्हणजे अप्पांसारखा सुरेल आहे तुझा कपिल दादा, कळलं? ग्रेट. म्हणजे तू, मी, ज्ञाना काका आणि कपिल दादा. ए बाई, हवेत उडू नकोस हा. नाही म्हणजे ते अजिबात गायला तयार होत नाहीत असं सांगत होत्या काकू. मग आम्ही पटवू त्याला, हो की नाही गौरीताई? कपिल दादा, पुरे हसण्यासारखं काहीच नाहीये ह्यात. गौरीताई सांग ना. अगं श्रेया, वेडी आहेस का तू? जो बोलतो तोच असतो. बरोबर. बरोबर काय? हिचा एक वेळ मी समजू शकतो, ही लहान आहे, पण तुम्ही काय इकडे बघा, हे काय झालं? काय शिंग मोडून वासरात गेलं का काय? नाही, शिंग मोडल्याची खूण दिसतेय. ते मगाशी डास चावला ना, त्याची पोळी आली, बाकी काय नाही. पुळी की पुळका लहान मुलांचा? पुऱ्या. आणि इतकी काही जगावेगळी मागणी नाही केली हिनी. म्हणजे काय, आता मी माईक हातात धरून स्टेजवरती गायला उभं राहू? हो. आणि काय सगळे बघणार माझ्याकडे? कसं आहे ना, स्टेजकडे पाठ करून लोकांना बसवता येत नाही ना, म्हणून, बाकी काय. तो दगडू काशाबा परत कधी मिळेल ना ह्याची वाट पाहतो. मी सुद्धा शोधतोय त्या दगडूला, आणि आता तर ही सुद्धा शोधतात. आपण तिघं मिळून त्या दगडूला शोधू. हा.